नमस्कार. आज मी गावाकडे ज्या पद्धतीने उडदाचे पापड बनवतात त्या पद्धतीने पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे. चला तर पाहूया मग. त्यासाठी मी 2 किलो उडदाची डाळ घेतली होती व त्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ देखील टाकली होती. ती बारीक करून आणली होती गिरणीतून. 2 किलो पापडासाठी 2 पापड मसाल्याच्या पुड्या वापरल्या आहे मी रामबंधूच्या. दोन्ही देखील मी मिक्सरमध्ये बारीक करून टाकल्या होत्या पुड्या मी. तशाच जर टाकल्या तर त्यामध्ये खडा मसाला हा जाडसर असतो, तो पापड करताना आपले पापड तुटू शकतात, म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक केला होता. आता तो मसाला देखील टाकून घेतला आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे. जास्त घट्टही नाही व जास्त पातळही पीठ मळायचे नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ मी मळून घेतले आहे. आता पिठाला छानपैकी तेल लावून घ्यायचे. तेल लावून झाले की रात्रभर झाकून ठेवायचे हे पीठ. मी रात्रभर भिजवले होते, तुम्ही 7-8 तास देखील भिजवू शकता. पापडाचे पीठ छानपैकी भिजले आहे. चला तर आता हे पीठ आपण कुटून घेऊया. त्यासाठी मी वरुटा पाटा घेतला होता, तो स्वच्छ पाण्याने धुवून त्याला तेल लावून घेतले व थोडे थोडे पीठ घ्यायचे. वरुटा पाट्यावर छानपैकी ठेचून घ्यायचे हे पीठ. वरुटा पाटा नसेल तर तुम्ही खलबत्त्यात देखील कुटू शकता हे पीठ, पण त्यामध्ये थोडा टाईम लागतो. वरुटा पाट्यावर सहजपणे ठेचले जाते हे पीठ. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एक एक लाटी आपल्याला जेवढ्या आकाराची पाहिजे त्या आकाराचे लाटी कट करून घ्यायची. मी चाकूच्या साहाय्याने कट केले आहे. तुम्ही धाग्याच्या साहाय्याने देखील कट करू शकता. खूप छान झाले आहे आपले पीठ, मऊसूत झाले आहे. पीठ छान ठेचले गेले की पापड देखील छान बनतात. आता एक लाटी घेतली आहे, त्याला थोडेसे पीठ लावून घ्यायचे व बेलण्याच्या साहाय्याने असे गोलाकार पापड लाटून घ्यायचे. तुम्हाला जेवढे पापड छोटे मोठे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. तुमचे पीठ जर चांगले झाले तर पापड देखील छान बनतात. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मस्त असे पापड झाले होते. माझ्या मुलीने छानपैकी लावून घेतले सर्व पापड. पापड सुकले की लगेच उलटे करायचे, नाहीतर ते वाकडे होतात. पापड करताना फॅन लावू नका, नाहीतर तुमचे पापड लगेच वाकडे होतील. शक्यतो पापड घरीच बनवा. घरी बनवलेल्या पापडांची चवच वेगळी असते. पापड सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हामध्ये देखील थोडेसे ठेवा हे पापड. आता तळून दाखवत आहे मी पापड. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान फुलला आहे पापड. अजून कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.